चला, प्रत्येकाच्या अंगात काही ना काहीतरी कला असते आणि आणि लाईफ एन्जॉय केलं पाहिजे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे आणि मॅच सुरू करायची आहे. 3 मॅच बाकी आहेत. चला महत्वाची मॅच आहे. मॅचला होते सुरुवात. चला मॅचला सुरुवात करायची आहे. जगदीश आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला रामानुज आहेत. बॅटिंगसाठी आले. 4 ओव्हरची असणारी महत्वाची मॅच. आजच्या दिवसातील हा महत्वाचा सामना आणि या मॅचमध्ये कोण जिंकणार, कारण या दोन टीममध्ये या अगोदरचा सामना सुद्धा जबरदस्त झाला होता. या अगोदर संधी मिळाली होती. 4 ओव्हरमध्ये 55 बनवले होते बॅटिंग करत असताना वाळकेश्वर बॉईज या टीमने, प्रशांत दावडीकर यांच्या टीमने. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हर्षल लकेश्री यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. गणराज 11 खेतवाडी 12वी गल्ली. चला मॅचला सुरुवात करायची आहे. जर वाळकेश्वर टीमसाठी पारितोषिक आलं. वाळकेश्वर टीम जर या मॅचमध्ये जिंकली तर नरेश तोडणकर यांच्याकडून 2222 रुपयाचा पुरस्कार वाळकेश्वर टीमला देण्यात येणार आहे. चला कपिल भाऊ अजून कुठे दिसत नाही आहेत. कपिल भाऊ, कपिल जाधव, आपली मॅच सुरू झाली. या मॅच सुरू होते. जगदीश बॅटिंगसाठी आहेत. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि पहिलाच बॉल स्वैर आहे. थोडासा बाहेर टाकलाय. ओला बॉल योग्य ठिकाणी टाकणं तेवढं सोपं नसतं आणि अवंतरच्या स्वरूपात स्वैर चेंडू इकडे येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. सगळ्यांचं हे आवडतं क्रीडांगण, छोटंसं मैदान आहे परंतु मजा येते या ठिकाणी मॅच असल्यानंतर आणि गेली कित्येक वर्ष खूप चांगल्या स्पर्धा होत आहेत. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅट थोडीशी हातात फिरली आणि विकेट आलेली आहे. जगदीश जाधव बाद होतील. फिरोजला यश मिळत आहे. स्वैर पाहायला मिळाला. त्यानंतर कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात विकेट आलेली आहे. पाहूया रन करावे लागतील. सुशांत
वा, हो हो हो, कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळायला गेले, खोलवर टप्प्याचा बॉल आणि तेवढी चांगली कॅच तिकडे पकडली गेली आहे. ओम पांडे होते, त्यांनी पकडली कॅच आणि आणखीन एक विकेट. जाणार आहे हर्षल लकीश्री, जे गणराज 11 या टीमचे ओनर आहेत, त्यांच्याकडून हा पुरस्कार आणि लगातारच्या 2 विकेट घेतलेले आहेत. या मॅच मध्ये जो जिंकेल, अमराज मृत्युंजय कोथरूड पुणे अर्जुन कांदारी फाउंडेशन या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळतील. नितीन आलेत बॅटिंगसाठी. आणखीन एक चांगला बॉल, रन नाही मिळणार आहे. चांगली सुरुवात केली आहे फिरोज. धावसंख्या 1 वरच थांबलेली आहे. 4 ओव्हरची असणारी मॅच. मुंबईतील महत्त्वाचं क्रीडांगण वीर संभाजी मैदान डोंगरी, प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे आणि गेल्या काही वर्षात आता नाईट टुर्नामेंट इकडे, पूर्वी नायगावला टुर्नामेंट व्हायची आणि नाईट टुर्नामेंटचा रबर बॉल क्रिकेटचा इतिहास खूप कमी आहे आणि त्यातल्यात आता डोंगरीचं नाव त्यामध्ये ॲड होतं आहे. छोटंसं ग्राउंड आहे परंतु नाईट टुर्नामेंट खूप चांगल्या होतात. स्क्वेअर लेगला खेळले, बॉलला उसळी थोडीशी होती, पुल करण्याचा प्रयत्न तिकडे केला आहे. 1 रन मिळेल, धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जाईल. थोडासा दबाव आहे कारण 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. आज श्रीलेश आंबरे यांचा वाढदिवस आहे आणि तोही आपण मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन इकडे केलं आहे. धावसंख्या 2 वर थोडासा दबाव फिरोजने निर्माण केला आहे, परंतु आता रामानुज वर्मा आला, ज्या रामानुजची चर्चा सुरू आहे. चांगली बॅटिंग करतायत या सीझनमध्ये, खूप चांगली बॅटिंग केली आहे रामानुज वर्मा यांनी आणि मागील मॅचमध्ये सुद्धा चांगली बॅटिंग केली. त्यामुळे या मॅचमध्ये प्रशांत दावडीकर आणि कंपनीसाठी रामानुजची खेळी खूप महत्त्वाची असणार आहे. फिरोज पहिलाच बॉल, स्ट्राईक मिळाली आणि लगेच एअर स्ट्राईक केलाय. रामानुजच्या बॅट मधून बॉल जातोय सीम. या षटकारानिशी मागील मॅचमध्ये देखील असंच पाहायला मिळालं होतं. ते आले स्ट्राईकवर आणि मोठा स्ट्रोक खेळलाय. जबरदस्त फॉर्मात असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. समोर फिरोज, बॅटच्या टोकाला बॉल लागला, कडेला बॉल लागलाय, तिकडे 1 रन मिळेल आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. पहिली ओव्हर फिरोजची इकडे पाहायला मिळाली. 2 विकेट आल्या खऱ्या, परंतु एक षटकारही आला, त्याच्यामुळे धावसंख्या झाली आहे 9. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. तीन मॅच बाकी आहेत, यानंतर सेमी, त्यानंतर फायनल. परंतु काल ताई पॅकर या टीमने फायनल गाठली आहे. सकाळच्या सत्रात हमराज मृत्युंजय कांदारी या टीमने सेमीफायनल गाठली आणि या मॅचमध्ये जो जिंकणार आहे तो सेमीफायनलची मॅच यानंतर लगेच खेळणार आहे. परंतु रामानुज वर्मा गणराज 11च्या विरोधात मात्र मागील मॅचमध्ये देखील चांगले खेळले होते. अनिकेत मते, पहिलाच बॉल, काय टाकलाय जबरदस्त. यष्ट्यांच्या पाठीमागे खूप चांगली कॅच पकडली गेलेली आहे. रामानुज आउट.
आलेले आहेत. करिरोडचे खेळाडू मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. चिखलोलीच्या अनिकेत मते यांनी ज्या वेळेला बॉलिंगला आले पहिल्याच बॉलवर चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला. रामानुज यांना तो काही कळला नाही आणि यष्टनच्या पाठीमागे चांगली कॅच घेतली गेलेली आहे. 9 धावा धावफलकावर आहेत. 3 विकेट आलेले आहेत. 4 ओव्हरची ही मॅच आहे. यानंतर सुद्धा एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. पहिलाच बॉल काय मारलाय समोरच्या दिशेने, परंतु फिल्डर आहेत आणि पकडली गेली कॅच. बॅक टू बॅक 2 विकेट आलेले आहेत. चांगली बॉलिंग करतात अनिकेत. हर्षल लकेश्री गणराज टीमचे ओनर त्यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार देखील दिला जाणार आहे. लगातारच्या 2 विकेट, एकंदरीत 4 विकेट माघारी परतलेले आहेत. रोहित बॅटिंगसाठी येत आहेत. रोहित परदेशी बॅटिंगला. अनिकेत हॅट्रिकवर. आणखीन एक चांगला बॉल. रन करावे लागतील. जरी माघारी परतले महत्त्वाचे खेळाडू, तुम्हाला रन करावे लागतील आणि या 4 ओव्हरमध्ये एक चांगलं आव्हान उभं करावं लागेल. सकाळी भांडूप स्ट्रायकरने फक्त 31 करून सुद्धा मॅच चांगली केली होती आणि त्याच्यामुळे इकडे कुठेतरी तुम्हाला 30-35 रन तरी करावे लागणार आहेत किंवा 40 पर्यंत तरी हा धावफलक न्यावा लागेल. धावसंख्या 9 वर थांबली आहे. पहिल्या 3 बॉलवर एकही रन नाही अनिकेत यांच्या. आता वेग वाढवलाय आणि त्या वेग वाढवण्याच्या प्रयत्नात टप्पा लेग स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल +1 अशा 2 रन मिळणार. धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे आता 11 वर. संध्याकाळच्या सत्रात श्रेयस कदम, ओमकार देसाई यांना देखील आता आपण पाहणार आहात. मुंबईतील आणखीन सर्वांचे आवडते खेळाडू. हो 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 यावेळेला दांडी 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 गुल. धावफलक 11 वर आहे आणि 5 विकेट माघारी परतल्यात. खूप चांगली बॉलिंग केली या ओव्हरमध्ये आतापर्यंत. अनिकेत यांनी प्रथमेश आलेले आहेत. वा, या एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्याबद्दल, जरी हॅट्रिक नाही झाली परंतु ओव्हर हॅट्रिक झाली आणि त्याच्यामुळे हर्षल लकेश्री टीम ओनर गणराज यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार अनिकेत मते यांच्यासाठी असेल. प्रथमेश मयेकर आलेत, काळा चौकीचे खेळाडू अभ्युदयनगरचे बॅटिंगसाठी. समोर बदलापूरचा हा वेगवान गोलंदाज. 3 विकेट या षटकात ते मिळवत आहेत. बदलापूरचं चिखलोली हे गाव आहे. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. व्हाईट बॉल. चला, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. ऑनफिल्ड डिसिजन कायम असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू कायम असणार आहे याची नोंद घ्या.
धावसंख्या पुढे गेली आहे. 12 धावा धावफलकावर. अनिकेत मते पुन्हा एकदा 3 विकेट या ओव्हरमध्ये घेतल्यात, परंतु प्रथमेशला रन करावे लागतील आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये रोहित परदेशी या दोघांनाही रन करावे लागतील. एक चांगलं आव्हान ठेवावं लागेल. कालच्या दिवसात जर पाहिलं तर 13 मॅच झाल्या, आजच्या दिवसात 14 मॅच आहे. म्हणजे मोठं शेड्यूल आहे. आमचे सगळे कॅमेरामन, सगळे कॉमेंटेटर्स, स्कोरर, आयोजक या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. हो, बिग हिट केला जातोय. समोरच्या दिशेने मारलेला फटका काळा चौकीच्या प्रथमेशच्या बॅट मधून एक कडक फटका आलाय आणि बॉल जातोय षटकार. आता ती 18 धावसंख्या ही चिंतेची बाब नाहीये, विकेट ही चिंतेची बाब आहे. दोन्ही ओव्हरला 9-9 रन आल्या, परंतु पहिल्या ओव्हरला 2 विकेट आल्या, दुसऱ्या ओव्हरला 3 विकेट आल्या. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि प्रथमेश आणि जोडीला जर पाहिलं तर मैदानात रोहित परदेशी आहे. या दोघांनाही रन करावे लागणार आहेत. कोणत्या बॉलरला आमंत्रित केलं जाईल? कदाचित आशिष मेहरोल यांच्याकडे जात आहेत का? पुरंदर ट्रॉफी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. 15 आणि 16 ऑगस्ट या 2 दिवस या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 5वं पर्व आहे, 5वं वर्ष आहे. लीग मॅचेस, नाईट टुर्नामेंट या स्पर्धेचं खरं वैशिष्ट्य पाहायला मिळालं. आशिष मेहरोल यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलाय. 12 बॉल शेवटचे अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील. चालू मॅच मध्ये जो जिंकेल लगेच अमराज मृत्युंजय, अर्जुन कांधारी प्रतिष्ठान या टीमबरोबर खेळेल. रोहित परदेशी. ज्यावेळेला आपले इतर खेळाडू माघारी परततात त्यावेळेला आपल्याला एक संधी असते आणि या दोघांनी ते करायचं आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं आहे. पुरंदर चषकामध्ये प्रेक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर गर्दी इकडे पाहायला मिळते. नो डाऊट या मैदानात जेव्हाही स्पर्धा असते प्रेक्षकांची गर्दी असते. 18 झालेले आहेत. हो, बिग हिट, लांब लचक मारलाय. 2 धावा मिळतील. फटका चांगला होता आणि रोहितच्या बॅटमधून चांगला फटका आलाय. 2 धावेचा. धावसंख्या पोहोचलेली आहे आता 20 वर. अजूनही 11 बॉल बाकी आहेत आणि जर का कधी 40 पर्यंत धावसंख्या गेली तर मजा येईल मॅचला. थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न राहिला. 1 रन तिकडे घेतली जाते. दोन्ही फलंदाज आता लयमध्ये येऊ लागलेले आहेत. ओव्हर नंबर 3. एकवीस धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा बिग हिट. याही वेळेला थोडासा पुढे बॉल केला. प्रथमेश यांच्या बॅटमधून आलेला फटका ज्यावर 2 रन मिळतील. रन येऊ लागलेले आहेत. विकेट आल्यानंतर देखील हे दोन्ही खेळाडू खूप चांगली बॅटिंग करतायत आणि धावसंख्या पुढे नेताना पाहायला मिळतात. 9 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 23 रन झालेत. पुरंदर ट्रॉफी क्वार्टर फायनलची मॅच आहे. त्यानंतर सेमी, त्यानंतर फायनल अशा मॅच पाहायला मिळतील. tenniscricket.in वर आजही मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी आनंद घेतला. वेगात टाकलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. व्हाईट बॉल पंच कळवत आहेत. धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॉल थोडासा बाहेर जातोय. एसटी रक्षकांकडे डॉट बॉल. 24 धावा धाव फलकावर आहेत आणि अजूनही 8 बॉल बाकी आहे. काही सिंगल, काही डबल, काही चौकार, षटकार सुद्धा लागतील.
वाळकेश्वर बॉईज ही टीम चांगली खेळली आहे, नवोदित खेळाडूंना घेऊन खेळलेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्नही होतोय, अपीलही केलं, त्याचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय, परंतु एक रन पंच कळवत आहेत लेग बायच्या स्वरूपातील आहे. धावसंख्या पुढे गेली, आता 25 वर झाली गेली ही धावसंख्या. आशिष हाही बॉल थोडासा पुढे केला, थोडासा खाली सुद्धा राहिला, त्यामुळे यष्टीरक्षकाकडे जाईल. या ओव्हरमध्ये मोठा फटका नाही आलाय आणि त्याच्यामुळे 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 25 झाली आहे. एक ओव्हर शेवटची अजूनही बाकी आहे. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 6 रन अधिकृत आले, एकंदरीत टोटल 7 आलेले आहेत. एक ओव्हर बाकी आहे, कमीत कमी 14-15 तरी पाहिजे. वेदांत ओमकार देसाई यांचंही देखील या ठिकाणी आगमन होत आहे. फायनल मॅन ऑफ द मॅच धर्मवीर चषक, खूप चांगली बॅटिंग केली होती आणि वेदांत आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. या मैदानात कित्येक आठवणी ओमकार देसाई यांच्या आहेत आणि आता वेदांत देखील या मैदानात दाखल झालेत. अक्षय थेटे बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. भिवंडीच्या नानकर गावचा असणारा हा खेळाडू आहे, परंतु काळा चौकीचे प्रथमेश आणि त्याचबरोबर वाळकेश्वरचे रोहित परदेशी कशा प्रकारे शेवटचे 6 बॉल खेळतील. चला मॅच सुरू करायची आहे. यानंतर 2 मॅच आहे आणि वेळ भरपूर झालेला आहे, 9:15 वाजलेले आहेत. यस अक्षय, एक वेगळ्या शैलीची गोलंदाजी सुद्धा त्यांच्याकडे आहे. कमी गतीचा बॉल, टप्पा पडतोय, थोडासा टर्न होतोय, जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. नो बॉलने सुरुवात झाली होती, परंतु अजूनही 5 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 26 वर स्थिरावलेली आहे. प्रथमेशला कडे टॅलेंट आहे, एक मोठा फटका तर त्यांनी मारलाय. आणखी एखादा मोठा फटका येईल का या शेवटच्या ओव्हरमध्ये? फटका खेळलाय खरा पुलचा, परंतु तिकडे 1 रन मिळेल. प्रथमेश आणि रोहित, अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातील हा महत्वाचा सामना. टप्पा पडतोय, थोडासा बाहेर बॉल जातोय, व्हाईट बॉल पंच कळवत आहेत. शेवटची ओव्हर आहे, मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. पहिला डाव, चांगला बॉल, चांगला बॉल.
एक धाव तिकडे घेतली आहे, दुसरीचाही कॉल दिला जातोय आणि दुसरी रन घेत असताना विकेट आलेली आहे. आज चांगला गोलंदाजी अटॅक पाहायला मिळतोय. फिरोज, अनिकेत, त्याचबरोबर जर पाहिलं तर आशिष मेहरोल, अक्षय थेटे ॲड झालेत. अमन मणियार देखील या टीमचे घटक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या सध्या 29 झाली आहे. याही टीममध्ये नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि ताई पॅकर हा संघ देखील काल फायनलमध्ये दाखल झाला. अमरदादा परुळेकर यांचा त्याही खेळाडूंचं आगमन होतंय. सगळ्यांचं स्वागत असेल. कमी गतीचा बॉल थोडासा पुढे केला होता, फटका फसलाय आणि अक्षय थेटे यांना यश मिळतंय. आणखीन एक विकेट आलेली आहे. धावसंख्या थोडीशी अमय बिरमोळे होते, तिकडे विकेट आली आहे. यांनी चांगली कामगिरी केली आहे. डबल मात्र येतात बॅटिंगसाठी. अक्षयचा बॉल ऑप्शनच्या बाहेर, तिकडनं थोडासा टर्नही घेतोय, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात आलेली आहे. वा, फटका चांगला खेळलाय. प्रथमेश यांच्या बॅटमधून लास्ट स्ट्रोक पाहायला मिळाला आणि पहिला डाव या दोन धावांची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता ती 31. मॅच जिंकण्यासाठी पाहिजेत 32 धावा. पाहूया पहिला डाव संपलाय. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल, जशी मॅचला दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. नागपूरवरून खास या स्पर्धेसाठी दाखल झालेले खान सर यांचा आवाज आपण ऐकूयात. टेनिस क्रिकेट के बेताज बादशाह मिस्टर फरदीन काजी, द वंडर बॉय ऑफ मुंबई, बूम बूम फरदीन काजी जिनको कहा जाता है, साथ ही साथ द बाइकर मैन मिस्टर केतन मात्रे, इनका विकेटों के बीच में आगमन हुआ है दोनों ही सलामी जोड़ी के रूप में। बल्लेबाजी की कमान संभालते हुए नजर आएंगे
इनफॉर्म बैटर है, पिछले 2 मुकाबलों में बैक टू बैक प्लेयर ऑफ द मैच जीते हैं केतन मात्रे। यूं ही नहीं, बाइकर मैन उनको कहा जाता है। अपना लोहा मनवाने के लिए जाने जाते हैं। लेग साइड का इलाका अगर बात करें या फिर कवर या एक्स्ट्रा कवर का इलाका, तो उधर बाउंड्री नहीं है। बहुत ज्यादा हाई वोल्टेज आपको मारना पड़ेगा, हाई लेवल पे मारना पड़ेगा, बहुत ज्यादा ऊंचा मारना पड़ेगा गेंद को, उसके बाद ही आपको चौका प्राप्त होगा। अगर उसके बावजूद सिर्फ सामने की बाउंड्रीज और 6 होने के बावजूद काफी शानदार बल्लेबाजी का मुजाहरा पेश करते हुए नजर आए हैं केतन मात्रे। होलकेश्वर बॉयज पहला मुकाबला हार का सामना करना पड़ा, मगर बैक टू बैक 2 मुकाबले जीतकर आगे की तरफ आई है। सफर तय किया है इस छठे मुकाबले का, लीग स्टेज में नॉकआउट मुकाबले का। यहां से जो जीतेगा वो सेमीफाइनल के लिए होगा तैयार, और सेमीफाइनल में इंतजार कर रही है टीम हमराज मृत्युंजय पुणे। चलिए अंपायर जल्द से जल्द शुरू करने की घोषणा करें मैच को। 32 रन का लक्ष्य है, टारगेट 32 रन का है। 32 रन बनाने होंगे 4 ओवर में गणराज 11 को। समय का ध्यान रखें, इसके बाद सेमीफाइनल भी होना है और उसके बाद मेगा फाइनल भी खेला जाएगा पुरेंदर ट्रॉफी 2026 का। कौन बनेगा चैंपियन वाला सिकंदर, कौन साबित होगा बवंडर, कौन होगा इस ग्राउंड पे धुरंधर। जारी है ट्रॉफी 2026 ऑफ पुरेंदर। धवल के कंधों पे जिम्मेदारी का भार, युवा सितारा है ये गेंदबाज। पहला ओवर लेकर अपने छोर से, अपनी टीम की ओर से भी पहला। केतन मात्रे स्ट्राइक पे, आते के साथ ही खड़ा किया बवाल, पेश की मिसाल। गेंदबाज के लिए एक सवाल, बल्लेबाज ये धुआंधार धमाल मचाता हुआ 6 रन का कमाल। स्वागत नहीं करोगे हमारा, ऐसा दर्शाया है 600 के स्ट्राइक रेट के साथ में शुरुआत करते हुए। ऊपर अगर गेंद डालेंगे तो मानो खुदकुशी साबित होगी आपके लिए। ओवर पिच गेंद यहां पर इस पिच पर आप डाल नहीं सकते। जहां से खत्म किए थे वहीं से शुरू करते हुए नजर आते हुए केतन मात्रे। ये शायद थोड़ा सा खराब प्रदर्शन, गेंद में अलग ही रुझान देखने को मिला है। नो बॉल का इशारा, एक एक्स्ट्रा में रन और 2 रन बल्ले से मिलते हुए नजर आएंगे। 3 रन जोड़े जाएंगे स्कोर कार्ड में। लाइन, लेन, दिशा, दशा सब भूल चुके हैं गेंदबाज। क्या प्रेशर है सामने वाले गेंदबाज पर, या फिर जो सेट है ऑलरेडी 2 मुकाबलों में अच्छी बल्लेबाजी कर चुके हैं मिस्टर केतन मात्रे, तो वो यहां पे अपना लोहा मनवाना जानते हैं। प्रेशर में नजर आएंगे गेंदबाज, क्योंकि 2 गेंदें डाली है जिसमें से एक लीगल डिलीवरी है जिसमें 6 आया। एक गेंद में बना डाले हैं बल्लेबाज ने 9 रन। अगली गेंद तोहफा रहेगा, लाइसेंस रहेगा बल्लेबाज के पास में। मुफ्त का चंदन किस मेरे नंदन, तोड़ के सारे बंधन। क्या इस फ्री हिट वाली गेंद पे चौका या 6 रन, ये देखना होगा। स्लोवर डिलीवरी डाली है इस बार, थोड़ा सा ब्लॉक होल में गेंद डाली है। बड़ी देर कर दी मेहरबान आते आते, और कहीं ना कहीं ये ढूंढ रहे थे इलाका। पहली गेंद ओवर पिच, उसके बाद फुल टॉस वेस्ट साइड के बहुत ज्यादा ऊपर, और अब यॉर्कर लाइन वाली गेंद। इस बार हवा में देखना है, दूरी मिली है पूरी। ये लीजिए 6 रन की मंजूरी। खिलाड़ी है हरफन मौला, खरा सोना 24-16। गेंद गई आसमानी उड़न खटोला, बल्ला इस बल्लेबाज का सर चढ़कर बोला 6 रन। आसमानी टोला वसूल करते हुए केतन मात्रे। नहीं 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 नहीं, ये गलती आप नहीं कर सकते हैं। ये तो मानो उम्मीदें छोड़ दी है, उम्मीदें तोड़ दी है। उम्मीद पे दुनिया कायम है और उम्मीद बनाए रखनी होती है। यहां पे व्हाइट बॉल का इशारा अंपायर के द्वारा। नो बॉल, ओ माफ कीजिएगा, नो बॉल। अभी तक लीगल डिलीवरी सिर्फ डाली है 3 और रन लुटा दिए हैं पूरे 16 रन एक वनडी के इशारे के द्वारा। इस बार वाइडिश यॉर्कर लाइन वाली है गेंद, सिंगल चुराना चाह रहे थे। सोलह रन अभी तक लुटा दिए हैं 4 गेंदों में। ये ओवर बहुत ज्यादा बड़ा महंगा साबित होता हुआ, क्योंकि अब 16 ही चाहिए। ओ स्लोवर डिलीवरी डाली थी, इनसाइड आउट का प्रयत्न,
अंपायर का इशारा आना बाकी है। ये शॉट में अलग ही झांकी है और क्या खूबसूरत नजारा। गेंद मैदान के बाहर है जा रहा, अंपायर का इशारा। 4 है आ रहा और एक के बाद एक युवा सितारा ग्राउंड में नजर आ रहा। एक ही फोटो में सारे बच्चों को कवर करते हुए नजर आ रहे हैं केतन मात्रे। दिल रखना है युवा सितारों का। चलिए अलानी इवेंट्स की तरफ से अब ड्रोन भी यूज किया जा रहा है, यादें कैप्चर की जा रही है अपने कैमरे में। इस बार भी बड़े शॉट का प्रयास। क्या गेंद जाएगी मैदान के बाहर, मैदान के नहीं बल्कि बाजू वाली बिल्डिंग के बाहर जाएगी। मात्र मिलेंगे 2 रन। एक ही ओवर में दे डाले हैं गेंदबाज ने पूरे रन। 22 मानो वसूल की है कोई एग्जाम वाली फीस। टारगेट है मात्र 32। 18 गेंदों में 10 रनों की आवश्यकता। डीजे दो रन आसानी के साथ मिल जाएंगे। मात्र औपचारिकताओं का शिकार हो चुका है यह मुकाबला, ऐसा लग रहा है। फरदीन काजी द वंडर बॉय ऑफ मुंबई, मिस्टर 360 भी कहा जाता है इनको। प्रथमेश गेंदबाजी पर फिर से तैयार। सिंगल के लिए नाकारा है और जिस हिसाब से बल्लेबाजी कर रहे हैं केतन, तो मुझे लगता है कि बेस्ट बैटर ऑफ पुरेंद्र ट्रॉफी की लिस्ट में टॉप 3 में तो इनका नाम जरूर देखा जा रहा है। इस बार भी बहुत ही ऊंचा खेला है, गेंद को मैदान के बाहर पहुंचा दिया है। दिल पे वार, छिड़ गए दिल के तार। इस बार चौकार। 4 रन जोड़ दिए हैं फरदीन ने, इसीलिए शायद सिंगल नहीं दौड़े हैं। इस बार लॉन्ग ऑन के सर के ऊपर से खेला है, देखना है क्या है। 2 रन जोड़ दिए जाएंगे। अब मात्र जीत के लिए 2 रन चाहिए। हमराज मृत्युंजय टीम पुणे के कप्तान मिस्टर मुजम्मिल प्लीज कमेंट्री बॉक्स में आने की कृपा करें। टॉस के लिए आपको आना है। मिनी हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, ग्राउंडेड लेवल पे ये शॉट देखने को मिला है। दूसरे ओवर की अंतिम गेंद है, क्या इसी ओवर में मुकाबला खत्म होगा? जैसा नाम वैसा काम, और हर टेनिस क्रिकेट टूर्नामेंट में ऐसे बल्लेबाजों की अलग ही दिखती है शान। चलिए यहां पे देखना होगा अंपायर का डिसीजन क्या आता है। वनडी 31 रन हो चुके हैं और विनिंग शॉट खेलते हुए नजर आएंगे केतन मात्रे। 12 गेंदें आने वाली है और मात्र चाहिए रन एक। अगले मुकाबले के टॉस के लिए जल्द से जल्द मुजम्मिल आपको जुड़ जाना है। पुरेंद्र ट्रॉफी 2026 का सेकंड सेमीफाइनल मुकाबला होगा और मुजम्मिल आपको जुड़ जाना है जल्द से जल्द। टॉस के लिए हमारे साथ जुड़ेंगे द वॉइस ऑफ महाराज, द वॉइस ऑफ इंडिया, मिस्टर चंद्रकांत शेट्टी सर। और यहां पर वाइड दिया है, अतिरिक्त रन के रूप में जोड़ा जाएगा ये विनिंग रन। और तीनों मैच लगातार जीतने वाली टीम
बनते हुए गणराज 11 बैक टू बैक लगातार 3 मैच जीतकर सेमीफाइनल का सफर अपने लिए करवाया है और खुशबू महसूस करते हुए आगे स्पीड से बढ़ते हुए नजर आ रही है ये टीम। अब हमारे साथ जुड़ेंगे मिस्टर चंदू शेटे सर, ओवर टू यू सर। अनिकेत मते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा आणि केतन आपण टॉस